आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही नागरी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या विशेष मॉन्सून टास्क फोर्सनं आजपासून प्रत्यक्ष मैदानात कामकाजाला सुरुवात केली आहे। महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे, नगरसेवकांनी विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील 6 प्रभागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी रोड, नाशिक नवीन नाशिक आणि सातपूर या विभागांतील प्रभागांमध्ये नालेसफाई, गटारांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यांवरील खड्डे, पाईपलाईन गळती, पाणी साचणारी ठिकाणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मॉन्सून टास्क फोर्सची विशेष पथके प्रत्येक प्रभागात सलग 4 दिवस कार्यरत राहून स्थानिक समस्या सोडवणार आहेत। त्यानंतर नियोजनानुसार उर्वरित प्रभागांमध्येही ही मोहीम राबविण्यात येणार आहे। पावसाळ्याने सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या महापालिका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवाव्यात असे आवाहनही प्रशासनानं केलं आहे।